डॉक्टर कथे साहेबांनी आणि सपांगे साहेबांनी या कार्यक्रमाला जे शुभेच्छा दिलेल्या आहेत, यातूनच उद्याचे नागरिक या ठिकाणी घडणार आहेत. आणि आता या ठिकाणी ज्या मुलांमध्ये जी कला आहे त्या कला सादर करण्याची संधी आयोजकांनी शाळेने त्यांना दिलेली आहे. उद्याचे नागरिक यातूनच नुसते कलाकारच नाही तर डॉक्टर असतील, इंजिनियर्स असतील, जे गट्स विद्यार्थ्यांमध्ये आहेत त्याप्रमाणे त्यांना संधी देण्याचं काम शाळा उद्याच्या काळामध्ये करीलच. असो, मी परत एकदा माझ्या वतीनं आणि माझ्याबरोबर आलेले आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन डोकरे यांच्याही वतीनं मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि आताच कथेसाहेब, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला की तुमच्याकडं सांस्कृतिक म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती असतील किंवा अनेक काही शाळा असतील, जसं शिरोलीला तुम्ही या ठिकाणी योगदान क्लबच्या वतीनं दिलेलं आहे, असं आता मला पंचायत समिती सदस्य म्हणून लोकांनी काम करण्याची संधी दिलेली आहे. भविष्य काळात शिरोलीला तर आपण मागूच, पण माझ्या गणामध्ये 8 गावं आहेत. त्या 8 गावांसाठी सुद्धा मी उद्याच्या काळामध्ये आपल्याकडं नक्की येईल. आणि आमच्या परिसरामध्ये क्लबच्या माध्यमातून जसं शिरोलीला आपण योगदान दिलेलं आहे तसं बाकीच्याही गावांसाठी मी शाळेसाठी 100% तुमच्याकडे येईल. त्यावेळेस मला तुम्ही योगदान द्यावं अशी एक कळकळीची विनंती वजा तुम्हाला करतो. आणि मला जी संधी लोकांनी दिली त्यामध्ये शिरोली गावचा सिंहाचा वाटा आहे. त्या शिरोलीकरांचं परत एकदा सगळ्यांचं मी आभारही मानतो आणि या कार्यक्रमाला परत लाख शुभेच्छा देऊन थांबतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, समोर उपस्थित सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी, आज रोजी या शिरोली या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, अंगणवाडी यांचा संयुक्त जो हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यानिमित्तानं या ठिकाणी या गावकऱ्यांमार्फत मला जो सन्मान झाला त्याबद्दल मी गावकऱ्यांचा, शाळेचा आणि प्रशासनाचा आभारी आहे. हे ते स्टेज आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव भेटतो. इथूनच एक काय म्हणतात त्याला, उद्याचा नागरिक, भारताचा एक सक्षम नागरिक ह्यातून तो तयार होतो. हेच स्टेज आहे जे प्रायमरी असेल तो माध्यमिक असेल त्यामधून विद्यार्थी घडतो. आणि शिक्षक आहेत ते उद्याचे भारतीय नागरिक घडवतात. सर्वांना विद्यार्थ्यांना जे ह्यात सहभागी झालेले आहेत त्यांना शुभेच्छा. जे सहभागी झालेले आहेत त्यांना पुढच्या वर्षी त्यांनी ह्यात सहभाग नोंदवावा आणि आपल्यातले जे सुप्त कलागुण आहेत त्यांना संधी द्यावी अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.